ओवीज किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे। तर आज आपण ना उन्हाळा स्पेशल अतिशय रिफ्रेशिंग वाटणारं असं सरबत करणार आहोत। तुम्ही यापूर्वी बरेचसे सरबत तर पाहिलेच असतील, पण आज आपण ना चक्क काकडीचं सरबत करणार आहोत। अगदी 1 ते 2 काकड्यांमध्ये भरपूर जणांसाठी सरबत तयार होणार आहे। त्यामुळे नक्कीच एकदा हे काकडीचं सरबत करून पहा। तुम्हाला खूप जास्त एनर्जेटिक सुद्धा वाटेल या उन्हाळ्यात आणि खूप छान असं फ्रेश सुद्धा वाटेल। त्यामुळे प्रत्येकाने उन्हाळ्यामध्ये हे सरबत तर केलंच पाहिजे आणि जर एकदा केलं ना तर आठवड्यातून 3 ते 4 वेळा आरामात कराल। खरं तर रोज म्हटलं तरी कराल, कारण की काकडीसुद्धा आता जरा स्वस्त झालेली आहे। त्यामुळे नक्कीच एकदा रोज हे सरबत करून पहा। आता बघा, इथे मी 1 काकडी घेतली आहे। तुम्ही जर किती लोकांसाठी करत असाल ना त्यानुसार हे सरबताचं प्रमाण हे ठरू शकता। आता इथे मी दाखवणार आहे एका काकडीचं आपलं किती सरबत होते ते, त्यानुसार इथे तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता। काकडी स्वच्छ अशी धुवून घेतली आहे। त्याचं पुढचं जो भाग आहे ना तो कट करून थोडासा घासून घेतला आहे। अशा पद्धतीने काकडीचा पुढचा भाग जर घासून घेतला ना तर ती काकडी कोडू वगैरे असेल तर त्याचा कडवटपणा निघून जातो। नंतर काकडीची इथे पाहू शकता आपण साल काढून घेतली आहे आणि त्यानंतर अशा पद्धतीने गोल गोल पीसमध्ये ही काकडी कट करून घेतली आहे। इथे जर तुमच्याकडे गावरान काकडी असेल ना, जी खूप जास्त हिरवट रंगाची असते, ती घेतली तरी चालेल, किंवा मग अशा पद्धतीची काकडी असेल ना ती घेतली तरी चालेल। इथे पाहू शकता खूप जास्त लहान तुकडे सुद्धा केले नाहीत मी, अगदी मोठे मोठे तुकडे इथे मी ठेवलेले आहेत। आता सगळी काकडी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे। पाहू शकता इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण सगळी काकडी ठेवून घेतली आहे। तुम्ही जर व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि थोडा जरी आवडला असेल ना व्हिडिओ, तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही कोणत्या देशातून शहरातून पाहत आहात ना हे सुद्धा मला कमेंट करून सांगायला मात्र विसरू नका। अगदी थोडंसं इथे मी आल्याचा तुकडा घातलेला आहे, खूप जास्त थोडा घातला आहे, म्हणजे अजिबातच मोठा तुकडा घालायचा नाही आपल्याला, अगदी छोटासा असा तुकडा घातलेला आहे। पुदिन्याची भरपूर अशी पानं स्वच्छ अशी धुवून घेतली आहे। पुदिन्याने सुद्धा अगदी छान रिफ्रेशिंग वाटतं, त्यामुळे पुदिना असेल ना तर आवर्जून घाला। अर्धी लिंबाची फोड इथे मी पिळून घेतली आहे। लिंबाचं प्रमाण इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। तर इथे बघा, जर खूप जास्त आंबट लिंबू असेल ना तर तुम्ही अगदी छोटासा लिंबाचा तुकडा पिळला ना तरी चालेल। लिंबू पिळल्यानंतर बघा यामध्ये आपल्याला अगदी थोडंसं जिरं घालायचं आहे। जिऱ्याच्या ऐवजी तुम्ही जिरा पूड सुद्धा वापरू शकता, म्हणजे अगदी ते छान बारीक सुद्धा होईल। आणि अगदी थोडीशी मी काळी मिरी पूड वापरलेली आहे। यापैकी जर तुमच्याकडे काळी मिरी पूड नसेल किंवा जर तुम्हाला आवडत नसेल ना घालायला, तुम्ही काळी मिरी पूड जी आहे ना ती स्किप केली ना तरी चालेल। आता यामध्ये थंड पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला। तुम्ही फ्रीजमधलं पाणी घालू शकता किंवा मग तुम्ही जे रोजचं वापरातलं पिण्याचं पाणी असेल ना ते वापरलं तरी चालेल। आता मिक्सरच्या भांड्यात टाकून अतिशय बारीक असं हे मी वाटून घेतलेलं आहे आणि गाळणीने आपल्याला हे छान असं काढून घ्यायचं आहे। बघा, तुम्ही तसं सुद्धा पिऊ शकता, पण अगदी स्मूथ तुम्हाला छान असं सरबत हवं असेल ना तर नक्कीच अशा पद्धतीने गाळणीने गाळून घ्या, म्हणजे मुलांना सुद्धा प्यायला छान वाटेल। आणि मुलांना तर सरबत वगैरे अशा पद्धतीचे प्रकार खरंच खूप जास्त आवडत असतात, तर त्यांना नक्कीच हा काकडीचा सरबत तुम्ही बनवून देऊ शकता। मुलं शाळेतून आले ना तर खूप जास्त ऊन सुद्धा आहे, तर अशा पद्धतीचा थंडगार सरबत पिला ना तर त्यांना सुद्धा अगदी रिफ्रेशिंग वाटेल आणि शरीरासाठी सुद्धा नक्कीच छान आहे हा सरबत। इथे पाहू शकता अगदी सहज पद्धतीने आपण ही गाळून घेतलेलं आहे। तुम्ही गाळणीने, जी चहा गाळायची गाळणी असते ना त्याने सुद्धा गाळून घेऊ शकता आणि अशा पद्धतीने थोडं थोडं प्रेस करून घ्या, म्हणजे जो चोथा आहे ना तो अगदी व्यवस्थित एका साईडला होतो आणि रस सुद्धा खाली व्यवस्थित असा पडला जातो। तुम्ही यापूर्वी सुद्धा कधी अशा पद्धतीचा काकडीचं सरबत करून पिलता का हे सुद्धा मला नक्कीच कमेंट करून सांगा। इथे पाहू शकता आता 1 ते 1.5 ग्लास इतपत आपला सरबत तयार झालेला आहे। तुम्हाला हवं असेल तर यामध्ये थोडंसं पाणी तुम्ही ॲड करू शकता। अगदी थोडीशी साखर घालून घेतली आहे। साखर जर नसेल घालायची ना तर तुम्ही नाही घातली तरी चालेल। साखरेच्या ऐवजी तुम्ही इथे खडी साखर सुद्धा वापरू शकता। साखर घालून झाल्यानंतर बघा छान असा हा सरबत जो आहे ना तो आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे। यामध्ये तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बर्फाचे तुकडे वगैरे सुद्धा घालू शकता, म्हणजे अजून जास्त थंडगार हा सरबत तयार होईल। पण आपण नाही, इथे सुरुवातीलाच थंड पाणी इथे वापरलेलं आहे। आता इथे आवडीनुसार मी सब्जा घालणार आहे।
मार्केटमध्ये ना सब्जाच्या ज्या बिया असतात ना त्या आरामात मिळून जातात बाजारामध्ये वगैरे, एखाद्या किराणा मालाच्या दुकानामध्ये. हा सब्जा तुम्हाला फक्त 10 मिनटं पाण्यामध्ये भिजत ठेवायचा आहे आणि अगदी 10 मिनटानंतर हा सब्जा अगदी छान असा फुलला जातो. सब्जा घालणंसुद्धा ऑप्शनल आहे. तुम्हाला जर आवडत असेल तरच घाला किंवा जर तुम्ही स्किप केलं ना तरी चालेल. अगदी थोडंसं काळं मीठ घातलं आहे. काळ्या मिठाच्या ऐवजी तुम्ही जे आपण खाण्याचं मीठ असतं ना आपलं रोजचं वापरातलं ते घातलं तरी चालेल. आता इथे पाहू शकता एखाद्या ग्लासमध्ये हा सरबत आपल्याला ओतून घ्यायचा आहे. नक्कीच एकदा अशा पद्धतीचा हा सरबत करून पहा. खूप छान रिफ्रेशिंग वाटतं, थंडगारसुद्धा असतो आणि चवेलासुद्धा अगदी अप्रतिम लागतो. तर आज हा सरबत तुम्हाला कसा वाटला मला हे कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.